प्रश्न क्रमांक 20 बघा. एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 20 सेंटीमीटर असून चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर लांबीची आहे. तर आयताची रुंदी किती? आता आधी आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग चौरसाची बाजू जर 10 सेंटीमीटर आहे तर बाजूचा वर्ग म्हणजे किती येणार आहे? 10चा वर्ग 100. मग आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, लांबी गुणिले रुंदी. मग आता क्षेत्रफळ आयताचं आणि चौरसाचं समानच आहे. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ 100 आहे तर आयताचं पण 100च आहे. मग ते इथं ठेवलं आणि लांबी आपल्याला आयताची त्यांनी 20 सेंटीमीटर दिली, रुंदी काढायची आहे. मग ती रुंदी आपल्याला 5 सेंटीमीटर इथे मिळालेली आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 4. तर अशा प्रकारे आपला सराव संच 3.6 यातील सर्व उदाहरणे आपली सोडवून झालेली आहेत. तर आजच्या व्हिडिओत आपण आता इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.